वडखळ पोलिसांच्या ताब्यात असलेलं हे त्रिकूट चंद्रजीत भारद्वाज, हरिशंकर राजभर आणि या हत्येचं मूळ कारण असलेली अंजू देवी चौहान अशी त्यांची ओळख। वडखळच्या लॉजचा मॅनेजर धर्मेंद्र कुशवा याची या तिघांनी मिळून हत्या केली आहे। प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अशा लव्ह ट्रायंगलमुळे ही हत्या झाली आहे। आरोपी अंजू देवीचे चंद्रजीत सोबत प्रेमसंबंध होते, तर धर्मेंद्र सोबत अनैतिक संबंध। धर्मेंद्र सोबतचे हे संबंध चंद्रजीत आणि अंजू देवीच्या प्रेमसंबंधाला जास्तच खटकू लागले होते। त्यामुळे या दोघांनी धर्मेंद्रची अतिशय क्रूरपणे हत्या केलीच, पण त्याही पुढे जात त्यांनी अमानवी पद्धतीने त्याचं लिंग कापून डोळ्यावर ठेवत मृतदेहाची विटंबनाही केली। त्यामुळे वडखळसह रायगडमध्ये खळबळ माजली आहे। लॉज चालक धर्मेंद्र व अंजू देवी यांचं दोघांचं असलेलं गोपनीय अफेअर आणि हा अफेअराच्या मध्यस्थी असलेला चंद्रजीत, या चंद्रजीत व धर्मेंद्र यांच्या कडाडून भांडण झालं आणि त्यावेळी चंद्रजीतनी त्याला कायमचं संपवण्याचं मनात आणून ठेवलं आणि अशा अमानुष्य कृत्यामुळे संपूर्ण वडखळसह रायगड जिल्हा हादरून गेला होता। या घटनेविषयी कळताच लॉज मालकांनी पोलिसात धाव घेत तक्रार केली। पोलिसांनी तपासाला सुरुवात करत तात्काळ आरोपींचे मोबाईल ट्रेस करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांच्या हाती न लागता उत्तर प्रदेश, झारखंडमध्ये पसार होण्याच्या इराद्यानं त्यांनी मोबाईल आधीच बंद केले होते। त्याचवेळी पोलिसांनी ऍक्टिव्ह केलेल्या खबऱ्यांच्या नेटवर्कनं पक्की खबर दिली। आरोपी खासगी वाहनानं पेणच्या दिशेने जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। अलर्ट मोडवर आलेल्या पोलिसांनी पेणकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर नाकेबंदी केली। एकूण एक खासगी वाहनांची कसून तपासणी सुरू होती। आरोपी त्रिकुटाला याची कुणकुण लागताच पुढचा प्रवास एसटीने सुरू केला। त्याचीही अपडेट खबऱ्यांनी पोलिसांना दिली। पोलिसांनी या संशयित एसटीचा पाठलाग सुरू केला। मुंबई गोवा हायवेवर हा पाठलागाचा थरार रंगला। अखेर पोलिसांनी या एसटीला अडवत आरोपींना बेड्या ठोकल्या। आता कोणतीही हुशारी चालणार नाही हे लक्षात आल्यामुळे तिघांनीही पोपटासारखं बोलायला सुरुवात करत गुन्ह्याची कबुली दिली। हल्ली शारीरिक आकर्षण आणि प्रेम या दोन्ही गोष्टी एकच असल्याचं समजलं जातं। त्यातही अनैतिक संबंधातून अनेक गंभीर गुन्हे घडतात। संसार, आयुष्य उद्ध्वस्त होतात। पोलिसांच्या हातून सहज सुटून जाऊ हा फाजील आत्मविश्वास गुन्हेगारांमध्ये या प्रकरणात दिसला। पोलिसांनी तो तितक्याच सहजपणे दूर करून आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांना कायद्याचा इंगा दाखवलाय। वडखळहून जयंत धुळप, सागर जैन आणि राशीद इनामदार सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।